आता पाहूयात मुंबई फास्ट. वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेनं अखेर माफी मागितली. ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, तर शाकाहारी असाल तरच घर मिळेल असं कावरे एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसला होता. मराठी माणसांमध्ये शाकाहारी लोक असल्याचं युटर्न भावेश कावरेनं आपल्या व्हिडिओत घेतले. एजंट भावेश कावरेच्या विधानाचा मनसेकडून निषेध करण्यात आलाय. कावरेच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडीचा हार घालत मनसेने निषेध केला. कांजूरमार्ग येथील कार्यालयासमोर मनसेनं आंदोलन केलं. यावेळी मनसैनिकांकडून भावेश कावरे यांना इशारा देखील देण्यात आलेला आहे. भाजपची सत्ता आल्यावरच ही दादागिरी सुरू झाली. आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. संबंधित बिल्डरची ओसी रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली. मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे. अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री होऊ दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केला. पूर्व सूचना न देताच आयोगाचा आमच्या विरोधात निर्णय असल्याचं युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. 29 नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार आयोगाला नाही, पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचा अधिकार आयोगाला नाही असे ठळक मुद्दे सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादादरम्यान सुप्रीम कोर्टात मांडले. निवडणूक आयोगाचं शिवसेनेबाबत काम बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगानं पक्षपाती निर्णय घेतलेले आहे. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी पार पडल्यानंतर संजय राऊतांनी आयोगावर अनेक आक्षेप घेतलेले आहेत. संजय राऊतांनी त्यांच्या पक्षात लक्ष द्यावं. प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. आमच्या पक्षात निर्णय घ्यायला ज्येष्ठ नेते आहेत असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे नाराज नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ प्रकृती अस्वस्थामुळे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. विकास कामांच्या बाबतीत शिंदे नेहमीच सरकारसोबत असून नाराजीचं कारण नाही अशी सूत्रांनी माहिती दिली. MMRDच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यावरून चर्चांना उधाण आलेलं होतं. ठाण्यातील 24 उमेदवारांना 3 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली. ठरवून दिलेल्या मुदतीत या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दिलेला नाही. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी हे आदेश काढले असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. रवींद्र चव्हाणांनी फेसबुक पोस्ट करत आप सरकारला सुनावले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्याचा आपचा दुटप्पीपणा पंजाबमध्ये उघड झालाय. भविष्याशी खेळणाऱ्यांना तरुणाई कधी माफ करणार नाही असं त्यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला. अंबरनाथमध्ये गाळ्याच्या ताब्यावरून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याला आता नवं वळण आलं. या प्रकरणात मनसे शहर अध्यक्ष शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली. मात्र शिर्के यांची पोलीस ठाण्याच्या आवारात उभी असलेली गाडी फोडण्यात आली. तसंच त्यांना मारहाण झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. पालघरमध्ये पेसा जिल्ह्यातील शिक्षक भरतीत ओबीसींना 0% आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ ओबीसी हक्क परिषदेची बैठक झाली. लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर घंटानादांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सुप्रीम कोर्टाबाबत रस्त्यावरही लढा देण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला. पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्यात येणाऱ्या देश विदेशातील मान्यवरांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ही अतिथीगृह महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेते कलावंतांचं अभिनंदन करून भारतीय कला आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात त्याचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं सांगितलं आहे. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रावर आज दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी 13 आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. आरोप निश्चितीवर युक्तिवाद सुरू असतानाच आरोपीच्या वकिलांनी सीबीआयनं आरोपपत्रासोबतच दाखल केलेल्या कागदपत्रांच्या पुरवठ्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. तमिळनाडू विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करत मनसे नेते अमित ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील विद्यार्थी तरुण आंदोलन करताना मोठा दिलासा मिळाला. नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून मुंबईसह राज्यभर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी तरुण आणि इतर आंदोलकांकर्त्यांना न्यायालयीन कारवाईतून दिलासा देण्यात आला. तरुण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आली. शासकीय सेवा भरतीच्या परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला. पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी परीक्षा पद्धतीत सर्व काही सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत.
घर घर तिरंगा अभियानांतर्गत शहापूरमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह नेते, कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी हजारो नागरिक सहभागी झाले होते. देशभक्तीच्या घोषणांनी शहापूर दणाणले. LLB 3 आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला CET सेलनं पुन्हा मुदतवाढ दिली. विद्यार्थ्यांना पसंतीचं महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्मचं पोर्टल सुरू राहणार आहे. सुधारित प्रवेश वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. राज्यातील 83 विधी महाविद्यालयांना बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि विद्यापीठांनी मान्यता दिली. त्यामुळे 13,000हून अधिक जागांचा तिढा निर्माण झाला. 47 महाविद्यालयांना मान्यता मिळाली नसल्याचं उच्च शिक्षण संचालक यांनी स्पष्ट केलं. 10वीच्या गणिताच्या पेपरमध्ये बरोबर उत्तर असूनही गुण कापल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. फेरतपासणीत 1 गुण वाढवून 96 झाले, मात्र आणखी 4 गुण मिळवणं अपेक्षित असल्याचं शाळेच्या शिक्षकांचं म्हणणं आहे. बोर्डाच्या तज्ज्ञ समितीचा निर्णय अंतिम असल्यानं विद्यार्थ्याला दिलासा मिळालेला नाही. खासगी कोचिंग क्लासच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. क्लासची नोंदणी, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शुल्काची पावती बंधनकारक करण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सिव्हिल रुग्णालयात लिफ्ट अचानक बंद पडल्यानं काही काळ रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लिफ्टमध्ये 4 ते 5 रुग्ण अडकले होते. लिफ्ट बंद पडल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले. देशात पहिल्यांदा शालेय विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण निश्चित करण्यात आलं. या नव्या नियमानुसार आता देशातील कोणत्याही शाळेच्या किंवा शैक्षणिक आवारात ठरवून दिलेल्या मर्यादेतच कॅलरी, साखर आणि मिठाचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ देता येतील. शालेय कॅन्टीन किंवा कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या हाय कॅलरी पदार्थाच्या विक्रीवर बंदी असणार आहे. देशात अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्यात आली. मेंदूमृत अवयवदानात महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये देशात प्रथमच वर्षभरात 20,000हून अधिक अवयव प्रत्यारोपण करण्यात आलं. नवी मुंबई पालिकेच्या गर्भवती वॉर्ड अधिकारी यांना कारवाई दरम्यान बाळ गमावं लागलं. या घटनेवर मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलं सुनावलं. हे नुकसान पैशांनी भरून निघणारं नाही, मात्र राज्य सरकारनं या अधिकाऱ्याला 2 आठवड्यात 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील महिलांसाठी राज्य सरकारनं महिला विभागाकडे 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरित केला. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानंच सामाजिक न्याय विभागाकडून निधी घ्यावा लागतो. निधीचा वापर झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा कालावधी 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला. शेवटचे 5 दिवस उरले असताना अजूनही सुमारे 37 लाख मतदारांची पुनरीक्षण प्रक्रिया झालेली आहे. नवी मुंबईतील खारघर पनवेल परिसरात विदर्भ भवन उभारण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. खारघर इथं उपलब्ध असलेली 2 एकर जागा विदर्भ भवनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी रायगड आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही आदेश दिले. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं महाडाकडून कल्याणमधील हेदुटणे आणि उत्तर शीव इथं जवळपास 13 हेक्टर जागेची चाचपणी सुरू केली. राज्य शासनाच्या मालकीच्या या जमिनी ताब्यात घेऊन गिरणी कामगारांसाठी 300 चौरस फुटाच्या सुमारे 12,000 घरांची निर्मिती करण्याची महाडाच्या मुंबई मंडळाची योजना आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कचऱ्यावरून नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीवर बोट ठेवलेला. आपण कचरा निर्माण करत राहायचा आणि महापालिकेनं तो सतत साफ करत राहायचा असं चालणार नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीवर बोट ठेवलं. वरळी पोलीस कॅम्पाच्या पुनर्विकासात निवृत्त पोलिसांनी घरं देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि पोलिसांच्या घरांबाबत उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. MMRDच्या मुंबईवन ॲपवर आतापर्यंत 1 कोटी 4 लाखांहून अधिक तिकिटांचं बुकिंग झालं. मेट्रो, रेल्वे आणि बसची तिकीट एकाच ॲपवर मिळत असल्यानं प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. देशातील महागाई कमी करण्यात सरकारला अपयश आले. गेल्या 7 महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला. रोजच्या खाण्यात लागणाऱ्या वस्तू महागल्यात. यामुळे सर्वसामान्यांना जोरदार झटका बसला असून त्याचं महिनाभराचं बजेट कोलमडलेलं आहे. आयकर विभागानं कर ऑडिटची गरज नसलेल्या विशिष्ट व्यावसायिक करदात्यांसाठी ITR भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 निश्चित केली. पगारदारांसाठी 31 जुलैची मुदत संपलेली आहे. आता मुंबईतल्या सर्व लोकल AC होणार आहे. 2029 पर्यंत सर्व लोकल मेट्रो सारख्या होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर सेकंड क्लास ACची भाडेवाढ होणार नाही असंही फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. पश्चिम रेल्वेवर बोरिवली भाईंदर दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 आणि 16 ऑगस्टला मध्यरात्री 4 तासांचा हा ब्लॉक असेल.
ट्रॅक सिग्नल ओव्हरहेड उपकरण देखभालीसाठी ब्लॉक असणार आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या CMRS तपासणीला अखेर सुरुवात झाली. CMRS पथकानं या मेट्रो मार्गिकेची प्राथमिक तपासणी केली आहे. त्यातून लवकरच अंतिम तपासणीसाठी हे पथक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सव अवघ्या 1.25 महिन्यावर आला असताना मुंबईतील धोकादायक पुलांमुळे बाप्पाचं आगमन विसर्जन मिरवणुकीवर विघ्न निर्माण झालं. त्यामुळे गणेश मूर्तीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. प्रवाशांना प्रवासात वाचनाचा आनंद घेता यावा यासाठी CSMT स्थानकावर मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. चर्चगेटच्या लायब्ररी जंक्शनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुंबईच्या उपनगरी रेल्वेसाठी 238 AC लोकलची खासगी निविदा रद्द करण्यात आली. आता चेन्नई, कपूरथला आणि रायबरेलीतील रेल्वे कारखान्यात या लोकलची बांधणी होणार आहे. पहिली लोकल 2027 मध्ये तर संपूर्ण ताफा 2030 पर्यंत सेवेत आणण्याचं नियोजन आहे. शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत जोरदार रणकंदन पाहायला मिळालं. उत्तराखंडमधील सभेनंतर भाजपकडून सभामंचाचं भाजपकडून शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी केला. भाजप समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप सुद्धा खरगेंनी केला. तर खरगेंबाबत जे घडलं ते दुःखदायी असल्याचं JP नड्डांनी म्हटलं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसले. मोदी शहांनी सभागृहात हजेरी लावल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचे असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. उपपंतप्रधान म्हणून तातडीनं घोषित करा अशी मागणी शहांनी मोदींकडे केल्याचंही राऊतांनी म्हटलं. तसंच अमित शहा आणि पंतप्रधान मोदींमध्ये मतभेद आहेत असा दावा सुद्धा राऊतांनी केला. पंतप्रधान मोदी आणि शहा एकाच नाण्याच्या 2 बाजू असून मतभेद शोधणाऱ्या राऊतांनी मातोश्रीतील संघर्ष भागावा अशी टीका बोन यांनी केली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल गांधी चोर असं वक्तव्य निशिकांत दुबेंनी केले. तसंच राहुल गांधी जिन्नाचे वारसदार अशी टीका सुद्धा त्यांनी केली. दरम्यान यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील निशिकांत दुबेंचा चांगला समाचार दिला. मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावांवरील सुविधा नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 ऑगस्टपासून सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात जलतरण सुविधा सुरू करण्याचे निर्देश महापालिकेने दिले. 7 धरणांमधील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र मुंबईकरांवरील 10% पाणी कपात कायम ठेवण्यात आली. महापालिकेने या संदर्भात परिपत्रक जारी केलं. घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर पोहोचलाय. 32 तासानंतर घाटकोपरमधील बचाव कार्य थांबवण्यात आलं. दरड दुर्घटनेत एकूण 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली. नालासोपारा पूर्वेकडील कळंब समुद्रकिनारी बुधवारी एक 4 चाकी वाळू आणि दलदलीच्या भागात फसली. याचवेळी समुद्राला भरती सुरू झाल्यानं पाण्याची पातळी वाढत गेली. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत केल्यानं अखेर कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. कारगरमध्ये पांडवगडा धबधब्यावर गेलेल्या तरुणाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. बंदी असतानाही हा तरुण त्या ठिकाणी गेला होता. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं हा तरुण अडकला होता. खारघर अग्निशमन दलाच्या जवानानं पाण्यात उतरून तरुणाला बाहेर काढलं. भिवंडी तालुक्यातील कोणगावच्या पुलावरून पाण्यात उडी घेणाऱ्या महिलेचा जीव वाचला. कोणगावच्या पुलावरून एका महिलेने अचानक खाली वाहत्या पाण्यात उडी घेतली. योगायोगाने त्याचवेळी गणेश घाटावर दशक्रिया विधी सुरू होता. ही घटना पाहताच घाटाच्या देखरेखीचं काम करणारे माजी उपसरपंच पांडुरंग कराड यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. त्यांच्या धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला. भिवंडी परिसरातील महामार्गाची अवस्था बिकट झाली. खड्डे आणि चिखलामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नवी मुंबईतील फ्लेमिंगो आणि सोनेरी कोल्हे मुंगूस आणि पक्ष्याचा नैसर्गिक अधिवास जपण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या. DPS तलावाचं संवर्धन आणि नेहरू सेक्टर 52A चा फ्लेमिंगो कन्व्हर्जेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात भूमिगत केबल चोरी करणाऱ्या टोळीचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी 13 जणांना अटक केली तर आरोपींकडून सुमारे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. खारघर सेक्टर 12 मधील ज्वेलरी दुकानाचं शटर उचकटून अज्ञात चोरट्यानं सोने, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने लंपास केले. चोरीची किंमत सुमारे 1,64,00,000 रुपये असून खारघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
टेंभूरच्या वाशीनाका परिसरात एफडीएनं मोठी कारवाई केली. प्रयागनगर परिसरातील नामांकित गोदामावर छापा टाकण्यात आला. मुदत संपलेल्या ज्यूसचा साठा एफडीएकडून जप्त करण्यात आला. वसई विरारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. मनवेलपाडा तलाव परिसरात एका डेअरीवर धाड टाकण्यात आली. मुदत संपलेलं दूध, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स विक्रीचा आरोप एका तक्रारदारानं केला. या कारवाईवेळी दुकानदार आणि तक्रारदारात गोंधळ पाहायला मिळाला. फूड लायसन्स रद्द करणार असल्याचं यावेळी एफडी अधिकाऱ्यांनी सांगितलं. वीज दरवाढ आंदोलनातील 17 वर्ष जुन्या गुन्ह्यातून 9 जणांची निर्दोष मुक्तता झाली. 2009 मध्ये वीज दरवाढी विरोधात शिवसेनेनं काढलेल्या मोर्चा प्रकरणी दखल 17 वर्ष जुन्या गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयानं 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मुंबईच्या गोरेगाव परिसरात झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावलेला आहे. दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयानं दोन्ही आरोपींना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विरार पूर्वेतील डी-मार्ट आणि मनवेलपाडा परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लक्झरी बसेसवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. विशेष मोहिमेत 60 बसेसवर प्रत्येकी 1500 ते 1550 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अनधिकृत पार्किंग विरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. मुंबईतील निर्मलनगर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोराला अटक करून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणलेत. पोलिसांनी सुमारे 2,35,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या रिक्षा जप्त केल्या. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं.